कंटिन्यू पाऊस होता सकाळपासून, आत्ताच जास्त थांबलाय. त्याचं काय पेमेंटच आलं नाही. आई शपथ, जवळ आले पाणी बघू शकता. भावाने इकडून यायचं पण रिस्की आहे बघा. बघा इकडे पण पाणी साठले बघा रस्त्याला, कधी पण येऊ शकतो पाणी. झोप यायला लागली की भावानं असं करायला लागते. बघू शकता उबळी बायपासला लागलोय, कसले खड्डे पडलेत बेकार. इकडे बघा ऊन पडलंय आणि आपल्या इकडे धो 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 मुसळधार चालू आहे. जेवायला मस्तपैकी शेंग भाजी रोट्या. आधीच उशीर झालाय, ती पार्टीवर लागले केक टायला. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. भावना आपण होतो घरी, आपल्याला गाडीचं काम करायचं होतं, पण काय काम झालं नाही. म्हणजे असला धुवाधार पाऊस चालू आहे घरी आल्यापासून. कंटिन्यू आज दिवसभर पाऊस आहे, गाडीचं काम करायला पण गेलो नाही. आता बरोबर वाजलेत 6 आणि आता निघायचं ठरवलं, तरी पण पाऊस आहे बघा. गाडी घेऊन बसलोय, मला व्हिडिओ मारावा आणि निघावं. तर भावानो, कराडमधून बेंगलोरचा आपला प्रवास चालू आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात, बघत राहा. तर भावाने विषय असा झाला होता, आपण भरला होता ट्रान्सपोर्ट वाल्याचा माल, पहिल्यांदाच भरलाय त्याचा, आणि त्याचं काय पेमेंटच आलं नाही. आता टाकलंय, उद्या टाकलंय, म्हणजे येईल आता येईल मग येईल. मग म्हणलं आता काही मी निघत नाही. परत गाडीत गेलेलो, थांबलो अर्धा तास, एडिटिंग करून व्हिडिओ पण सोडला. तास दीड तास घालवला, परत घरी आलो. आता म्हणलं बघू, जेवण करून मग निघू म्हणलं. तोपर्यंत त्यांनी पैसे टाकले ते टाकलं. पहिल्यांदा जे NFT केलेली ती दुसऱ्याच्या अकाउंटला केली. म्हणलं आता मला काय सांगताय दुसरं, तुमची चुकी आहे म्हणलं ती. मग ते आता ते म्हणले बँकेत जावं, हे करा ते करा. तोपर्यंत म्हणलं आता पेमेंट पण आलं यांचं, आता जेवण करू आणि मग कल्टी मारू. भाऊन पेमेंट आले आता, तोपर्यंत म्हणलं जेवण करूया मग निघूया. मस्तपैकी जेवाय घेतलंय बघा आपण. हे अंड्याची पोळी, भाकरी, मस्त रक्ती मुंडीचा रस्सा आहे. तर दणका लाव आणि लगेच निघू. तर चला पहिले जेवण उरकूया. चला भाऊ, मस्तपैकी जेवण झालं आणि आता आपण निघूया. डायरेक्ट आता झोप येईल तिथं झोपू. पाऊस थांबलाय आता, कंटिन्यू पाऊस होता सकाळपासून, आत्ताच जास्त थांबलाय. तर चला मारूया कल्टी बेंगलोरच्या दिशेनं. कराडात पोचलोय, सगळीकडे पाणी साठले ब्रिजच्या खाली. संध्याकाळचा ब्रिज बंद ठेवते, वरचा दिवसा चालू ठेवते. अजून लाईटाचं खंब बिंब लावायचं चालू आहे. ते लाईटा चालू झाल्या की मला वाटतं संध्याकाळचं पण करतील चालू. आता सध्याला बंद आहे नाईटला. ट्रॅफिक वगैरे काय नाही, पण पाणी वगैरे साचले. पाऊस कंटिन्यू चालू होता. आता मी घरात निघाल्यापासून बंद झालाय. आज दिवसभर बरसो रे मेगा बरसो कंटिन्यू पडलाय पाऊस. तर चला आता पोचलोय कराडला. आता रातभर रिंगण आहे, बघू झोपेल तिथं झोपू आणि उद्या गाडी खाली करू. उद्या खाली करायची आपल्याला गाडी. उद्या सकाळी जर लवकर झाली असते म्हणजे उद्या फिरायला माग मोकळा झाला असतो. पण काय आता बघू आता कसं होतेलच. इकडे पण पाऊस भरपूर पडलाय. आता आपण बरोबर पोचलोय किनी वाटरच्या अलीकडे आहे, वारणा नदीवर. भरपूर असं पाणी आलेलं दिसतंय, रच्चा मागतंय. आता काय अंधार आहे एवढं कळत नाही, पण आयुष्यप जवळ आले पाणी बघू शकता. इथंच आहे पाणी जवळ, समजलं का? जवळ पाणी आलंय सगळं. पाऊस झालाय दाबून, पाणी जवळ आले. अजून 1-2-3 दिवस पाऊस पडला तर पाणी वरती येईल. बापरे, सगळीकडे पसरले बघा पाणी. कारण इकडे पाऊस पडला की इकडे कायम बघा, इथं पुढं रस्त्यावर पाणी येतं. त्यामुळं पाऊस जरा थांबला तर बरं होईल बाबा. नाही तर परत इकडे कोल्हापूरला मागच्या वर्षी सारखं बंद झालं ना, खेळच होईल. तर चला आता पोहोचलोय किनी वाटरला. टोल नाका क्रॉस करू आणि झप कोल्हापूर क्रॉस करू. पहिला वजन काटा करायचं, गाडीचं वजन किती ऍक्च्युली मला पण माहित नाही, चेक करू. चल
पण कोल्हापूरला डिझेल टाकी फुल केली. महत्वाचा विषय लिकेज विकेज झाले. हे फडकं मागं टाकायचं तो वाळायला. सॉरी मॅटिन लिकेज झाले का बघायचं. 1 मिनिट थांबा लाईट लावून बघूया. आहे का बाबा कुठं लिकेज. लिकेज आपलं पूर्णपणे बंद झाले का. झालंय अजून पाणी पडले बरं का. पाक बंद झाले असा विषय नाही. इथं कुठनं पाणी आलं आता. पूर्ण वरती तर सगळं पॅक केलंय आपण. वरती पूर्ण पॅक केलं होतं. इथं पाणी यायचं काय संबंध आहे. इथं पाणी आलंय का पहिलंच आहे. आत्ताच ताजं नसणार आहे मला वाटतं. हे मला वाटतं पहिलंच पाणी आहे की लिकेज व्हायच्या पहिलं त्या दिवशीच. पण आत्ता काय इकडं बोललं नव्हतं तर बॉक्स बिक्स असतं. बॉक्स वाला झाला असता. बॉक्स नाही बोललं म्हणजे पाणी बंद झाले. ओरिजिन एक करायचं. इकडं खाली येतं पाणी प्लायच्या खाली. बाकी इकडं पण नाही कुठं आलेलं. वरनं जे येत होतं ते पूर्ण बंद झालं. त्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यातनं पाणी येतंय होते अजून. तर चला बघू आता कसं होते. हे सिलिकॉनचा आता विषय संपला. आता सिल्वर टेप लावू. काय तिच्या आयला डोक्याला आता पाणी यायला लागलं की डोकं हलतं बघा गाडीत. गाडीला पहिलं स्टार्टिंगला येत नव्हतं अजिबात. पूर्ण मी बाहेरनं सगळं सिलिकॉन भरून घेतलं होतं त्याकडून. वॉरंटीत होती त्यामुळे. आता ते मला करावं लागेल. सिल्वर टेप होता बँगलोरला गेलो की उद्या मारू. आता काही विषय नाही. ही बॉक्स भिजायचा काही विषय नाही कारण मी पॅलेटवर घेतले टाकून. त्यामुळे काही विषय नाही. बघू शकतो खाली पॅलेट आहे. तर चला निघूया. थांबलेला भाई आत्ता परत आला बघा वापिस. रेप 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 झाला चालू. वातावरण बघा कसं आहे कोल्हापुरातलं. एकदम खतरे आहे. पुढे पाऊस चालू आहे. कोल्हापुरात आले भावानो. पावसानं केले स्वागत. मगाच्यानं बंद होता. आता कोल्हापुरात आल्यापासून चालू झाला. आता पुढे तर बंद आहे. कुठं तर काय पाऊस नाही. उबळे उबळे तिकडं. इथंच आहे एवढ्यात. कुठं मोह्या गेलाय. मोह्यामध्ये पाऊस नाही. कुठं मोकळा जाय सगळे. तर चला आता एवढं पास करू. आता आपल्याला वजन बघायचं चेक करायचं. ओव्हरलोड आहे का काय गाडी. ओव्हरलोड असेल तर उपरी मार्गे जाऊ. पाहून डिझेल टाकी फुल केल्यामुळे काय झालं 3 टन 25 किलो काट्यावर पास करते आपल्या. आणि आले वजन 3 टन 50 किलो. 25 किलो तर काय डिझेल तर वाढायचं नाही कारण टाकीत काय नव्हतं. डिझेल फुल केली डायरेक्ट. 25 किलो मला वाटतं त्याचाच वाढला असेल. बाकी काय गाडी ओव्हरलोड नाही. अंडरलोड होतं. तर पण तिकडून काट्यावर 40-50 किलो जास्त असतं. त्यामुळे आपण आता उपरी मार्गे टाकतो. यामध्ये डायरेक्ट टाकू तिकडे. नाही तर मग आदमापूर मार्गे टाकू. आदमापूर मार्गे नको ना तिला पाणी बिणी आला तर आपल्या इकडूनच टाकू. जाप करणं निघून जाईल. चला भाऊ 5 स्टार एमआयडीसीत घातली गाडी. पोचू उपरीत डायरेक्ट राईट मारू आणि भोंगा फाईट आडीला निघू. पाहून आपण पोचलोय मांगूर मध्ये. म्हणजे कर्नाटकमध्ये एंट्री मारली इकडून उपरी मार्गे. तर आपल्याला 5 स्टार एमआयडीसीत आरटीओ साहेब गाठ पडले. आरटीओ साहेबांनी म्हणजे विचारलं ओव्हरलोड आहे का गाडी. मी म्हटलं आहे 25 किलो जास्त आहे. म्हटलं काटा केला होता मी कोल्हापुरातच. 10-15 मिनिटापूर्वी काटा केलेला त्यांना दावला. त्यानं म्हटलं असं आहे पण तुमचा काटा म्हटलं येतो ओव्हरलोड म्हणून आलो इकडून. म्हटलं 40-50 किलो तुमचं बॉर्डरचा एक्स्ट्राच धावतो. त्यामुळे म्हटलं इकडून आलोय. मग काय म्हटलं जाऊ दे चल काय विषय. आणि सोडलं. तर चला आता मांगूर मधनं आता इथं पुन्हा राईट घ्यायचा आहे. जाग्यावर ते हे आहे टर्न असतो लेफ्टला तो. आता काय संध्याकाळच्या गाड्या नाहीत अजिबात. चला हा नो राईट इथनं. हा समोर दिसतोय हा राईट. इथून घ्यायचा राईट. मागच्या वेळी ट्रकवाला अडकलेला मला तिथून. चला घेऊ राईट. खराब रोड आहे थोडासा. एकदा लेफ्ट हँडला परत टापोटा भुंगा फाईट. विषयच नाही. इकडून यायचं पण रिस्क आहे बघा. इकडे पण पाणी साठले बघा रस्त्याला. कधी पण येऊ शकतो पाणी. पाऊस पडला इकडे दाबून त्यामुळे सगळं पाणी साठलंय. बघू शकता चमकतंय ती सगळं पाणी आहे. या पुलावर या नदीवर कधी पण पाणी येतं त्यामुळे बघून यायचं. आता कशाला परत येतोय मी इकडनं. आपलं कधीतरी ये असतं इकडनं काय सारखं नाही. ते आता चुकून ओव्हरलोड आली गाडी म्हणून आलो नाही तर आलोच नसतो. बघू शकता हे इकडं पण सगळं पाणी येतं बरं का. कोण येत असेल इकडे ओव्हरलोड आली तर थांबळून येत जावा. आणि महत्वाचं म्हणजे आरटीओ असतो इकडं. संध्याकाळच्या टायमिंगला असते. आता मी मागच्या वेळेला तुम्हाला कुठं काय भेटला नाही पण आता भेटला आरटीओ. असा विषय झाला. मग सोडलं साहेबांना आपल्याला काय कॉपरेट केलं. त्यांना म्हटलं काटा असतो तुमचा 300-400 काय 30-40 किलो ओव्हरलोड. त्यासाठी म्हटलं काहीतरी खेळ आमचा व्हायचा. मागच्या वेळी म्हटलं 5 किलो ओव्हरलोड आली. त्यामुळे म्हटलं जात नाही इकडून जातो काय विषय नाही. ठीक आहे म्हटलं जाऊ दे. आपल्याला दिसताना मग गाडी ओव्हरलोड दिसत नाही ना. नॉर्मल दिसते कारण पुढं मला सगळा मागं काय बसलंच नाही. ओव्हरलोड म्हणजे आहेच की ते ओव्हरलोड नाहीच गाडी तशी. त्याने काट्यावर जरी घेतली असती तरी काय प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. पण मी काटापरची केलेली तेव्हा माझं फायद्यात लागलं नाही. तर तेव्हा म्हटलं आता चल काट्यावर गेला असं तरी काय विषय झाला नसता. पण काटापरची केल्यामुळे आपलं जमलं. 100 गेलं पण ते त्याला पटलं तरी बाबा. आता म्हटलं कागदला काटा केलेला होता आपण
MIDC. मग तो बोलला ठीक आहे जाऊ दे चल, कारण त्यानं मला वाटतं तिथंच काटा करायला यायला असतं. तर भावानं भरपूर पाणी भरले राव, इकडं सगळं पाणीच पाणी झालंय. तर चला आपण जाऊ आता आडीनं राईड घेऊ आणि पोचू हायवेला लागू. बरोबर 12 वाजलेत आणि आपण हायवेला बाहेर पडलोय बघा इथं आडीला. आणि हे आपले धन्नू आणि हे आडीची कमान बघा. बॉर्डर चुकून आलोय आपण, इकडं हा बॉर्डरचा रस्ता राहतो आणि आपण आलोय बॉर्डर चुकून. बघू शकता हा समोर आला हायवे, लेफ्ट मारला की बँगलोर, राईट मारला की आपलं कोल्हापूर. तर चला 12 वाजलेत आता. इथं म्हणल्यावर जर कंटिन्यू जर गेलो रातभर तर 12 वाजेपर्यंत पोचतोय आपण बँगलोरला. तर चला बघू जसं होईल तसं उरकू, दाबून जी उलूया. मुंडी वाढल्या म्हणल्यावर काय जॉब ही येणारच. तर बघू, झोप आली तर झोपून टाकू. तर चला निघूया उशीर न करता, नाही टाइमपास होतोय बिनकामाचा. लागलेला आहे भावाना हायवेला. आता भुंगा फाईट बेंगलोर नॉन स्टॉप रोड. आता ह्यो टापोटाप आहे पूर्ण आपल्याला बेळगाव पर्यंत. एकदम असा स्मूथ पाण्यासारखा आहे, बेळगाव आलेला कळत नाही. खतरनाक असा रोड आहे. पाऊस पण थांबलाय त्यामुळे रनिंग उरकल बहुतेक. तर चला जास्तीत जास्त रनिंग उरकण्याचा प्रयत्न करू. पावणे 2 झालेत आणि आपण पोहोचलो बेळगावला. बेळगावला आता पाऊस चालू झालाय. मला जेव्हा मोकळं होतं सगळं, आता पाऊस चालू झालाय. जोरात काय नाही, नॉर्मलच आहे. 2, 3, 4, 5, 6 त्या दिवशीच्या टायमिंग मध्ये जातोय आपण. तर चला हुबळी अजून 93 किलोमीटर आहे. तर निवांत चाललंय. 60-65 स्पीड आहे बघा, पळवलेली नाही अजिबात, नॉर्मल चालू आहे ॲव्हरेज काढत. असं पण वसा वसा जाऊन काय लवकर खाली होणार नाही. टायमिंगला आपण त्यात जाणार आहे. 12ला निघलोय बॉर्डरनं म्हणल्यावर 12चं 1 होईल, त्याच्यावर काय होणार नाही हळू चाललं तर. चला बघू कसं होतंय. आता इथून पुढं काय पाऊस नाही मोया म्हटल्याला, पण पाऊस लागलाय आपल्याला बेळगावात. बघू पुढं आणखी आहे का नाही काय कसं. आपण पोचलोय बागेवाडीच्या टोलवर. हिरे बागेवाडी आणि टोलचा रचका हा निवार आहे बघा किती आहे आता. चलो दाखवायची बंद झाली ती वरती किती कटतो इथे, कारण डिस्प्ले वेगळा धावती ती आणि काटती ती वेगळा. असला खेळा या टोल नाका. तर चला आपला फेवरेट रोड लागलेला आहे. आता भुंगा फाईट जाऊ, चहा घेऊया जरा, चहा किंवा कॉफी घेऊ इथं, म्हणजे आता कुठं थांबायचंच नाही. चला स्टॉप लेंगे कॉफी पेंगे. हा बेळगाव धारवाड रोड एकदम शांत आहे, मग झोप येते आणि चहा घेतोय. चहा घेऊन चालू करू लगेच. रेबीट लावलं पाहिजे, कारण झोपून फायदा नाही. हुबळी पास करून तो झोपलं पाहिजे, एवढ्या लवकर झोपून फायदा नाही. तर चला बघू कुठं झोपायचं तिथं. डोळ्यात झोप दिसत असेल तुम्हाला बघा, कारण झोप आलेली माझं. तोंड धुतलं न आलं पुढं, पण ह्या रोडनं आता पुढं येते झोप, त्यामुळं बघू आता. तर चला या चहा प्याला, चहा घेऊन निघू. झोप यायला लागली की भावना असं करायला लागते, माझी झोप उडून जाते. पाणी शावरकत पडलं का नाही लगेच झोप जाते. ते बाटलीला तोंड होण्यापेक्षा पाण्यानं हे एक नंबर क्लीन होतं आणि प्लस झोप पण जातो, कारण असं डायरेक्ट डोळ्यात जातात ना ते. चहा प्यायल्यापासून झोप गेलेली, म्हटलं जरा फ्रेश पण व्हायला लागलंच. तर झालोय टाकाटाक आता. ऑर्डर बदलवर होतो खट्ट, म्हणजे टेन्शन नाही. चलो पाहून बघू शकता हुबळी बायपासला लागलोय, कसले खड्डे पडले बेकार. रा 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 खतरनाक. अरे बापरे. हुबळी बायपास पास केलाय भावानो आणि बरोबर वाजले 4:30. 5 वाजता पुढे जाऊन कुठे तरी पडी मारू, 2 तास झोपू आणि मग निघू. झोप आली मला. आता बांकापूरच्या टोलवर जाऊ, अजून अर्ध्या तासात जाता येत ना, जाऊन पडी मारू तिथं आणि 2 तास झोपून मग निघू. चलो देखते कैसा होता.
तर भावना आपण बरोबर पोहोचलोय बंकापूरच्या टोलवर आणि आता 5 वाजलेत आणि पडी मारायची आहे इथं. चला पडी मारू मस्त अशी. झोप आले मला मागाच्या पासून, कसं तरी खेचत खेचत आणले इथं. तर चला पडी मारू आणि 7 वाजता उठून निघू. 2 तास झोप. चला भाऊ, बाराच्या पंपात घातले आणि दिवत आणून आणि 7 वाजता उठू गजर लावतो. 7 ला उठून निघून जाऊ. आणि अशा ठिकाणी लावले हवा भरायची आहे का नाही तिथं लावले. जरी 7-7:30 वाजता ती हवावाला येतेच, ती उठी होतेच. जरी गजर लावलेला उठलो नाही तरी हवा भरायचा नायट्रोजन वाला येत. तर चला मारू पडी. गुड नाईट. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळ रात्री येऊन आपण जवळजवळ 5 वाजता झोपलो होतो, म्हणजे सकाळी 5 वाजता. आणि आता 7चा गजर लावलेला मी. 8 वाजता उठलो. 8:15 झालेत आता. तर चला निघूया. भरपूर असं लांब रनिंग आहे. आपण आहे बंकापूरला, अजून बेंगलोर भरपूर लांब आहे. तर मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक आणि आता म्हटलं निघूया पुढे जाऊन कुठेतरी नाश्ता वगैरे करू. तो चलो निकलते हैं अपनी मंजिल की ओर, यानी बेंगलोर की ओर. महत्वाचं म्हणजे पहिला युनिफॉर्म घालायला लागते. वरच्यावर घातला तर टेन्शन नाही. खाली पॅन्ट नाही घातली, खाकी पॅन्ट. बट हे वरनं बघितलं ना काचतनं समजून जातं हवालदारला वर्दी बिर्दी घालून नाही, मग हात करत नाही. नाहीतर आता दिवसाची दम होतो. इथनं पुढे दावणगिरीच्या पुढे गेलो असतं मग कोण हात करत नाही. ही इथे 1-2 ठिकाणी असतात. तर टोलनाका असतात, प्रत्येक टोलनाका क्रॉस करताना. मग ते टोलनाक्यात पहिलंच बघतात ड्रेस नाही की लगेच हात करायला चालू करतो. त्यापेक्षा पहिला ड्रेस घालून राहायचं, परत त्यांना हात करू ना तर काय करू, राईट मारून थर्ड मारून जय महाराष्ट्र. तर चला निघूया. पाऊस थांबलेला इथला. रात्री मी झोपतो तेव्हाच थांबला होता. काय किरकोळ पाऊस आहे बघा. बारच्या पंपावर थांबलेलो होतो. मस्त असं फ्रेश पण झालो इथं. आणि चला निघूया. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला भावना, इथनं अजून बरचसं रनिंग आहे आपल्याला. बंकापूरच्या टोलवर आहे आपण सध्या आता. वाजलेत बरोबर 8:30 वाजलेत. लवकर उठायला पाहिजे. झोप पण झाली नव्हती कम्प्लीट, त्यामुळे झोपलो परत. तर चला जेवढं होईल तेवढं काटू. दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत तरी पोहोचलो. खाली झाली तरी चालते. मागं फिरायचं काय प्रॉब्लेम नाही. आपला वैयक्तिक माल आहे, ती पण भरायची गाडी आत्ताच, नाहीतर मग ती भरून गेलो असतो. गाडीच भेटेना झाली. चला बघू कसं होते पुढे जाऊन. हे उचल बाबा. याला काय झालं आता. स्टॉप. के नाही बाबा माझी MH. बंकापूर उचल उचल. ब्लॅकलिस्ट कुठं बिघडलाय काय. एवढा वेळ घेते राव हे. आपल्याला लपड आहे बघा. अवघड आहे. ब्लॅकलिस्ट दाखवा लागलं पण ब्लॅकलिस्ट कुठं लागलं. तर चला पुढं चहा घेऊन करू सुरुवात प्रवासाला. फ्रेश आलो टकाटक. चहा घ्यायला थांबलो. चला चहा घेऊ आणि करू सुरुवात आजची दिवसाची. झाप 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 झाप. गाडी कसली घाण झाली बघा. आता काय म्हणायचंच नाही. 3 महिने घाण झाली आणि चिकोल लागलाय. फक्त जर ट्रिपला जाताना धुयाची, भरलं घाण झाली तरी चालत्या, पण ती माती निघून जाते. इथलं बघा मडमॅट तुटले बघा. इथलं मडमॅट टाकायचं आपल्याला बघा. ही पुढलं प्लॅस्टिक तुटलं. इथलं तुटल्यामुळे नाही सगळी माती जाते त्या वायरिंग मध्ये ह्यात. त्यामुळे ती टाकून घ्या. आता बेंगलोरला भेटल तर ती टाकून बेंगलोर मध्ये. आपल्याकडे भेटलंच नाही कुठं मला ती. म्हणजे कंपनीचं मिळेल, दुसरं इंट्रा मिळतं. ती काय करायचं. तर चला बघू कसं होतं. भेटलं की टाकून टाकू दे. इकडे बघा ऊन पडलंय आणि आपल्या इकडे धो मुसळधार चालू आहे. इकडे कसं आहे म्हणा, इकडे जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा आपल्या इकडे ऊन होतं. आता आपल्या इकडे पाऊस चालू झाला आणि इकडे ऊन पडले बघा. आभाळ बी आलेला नाही, ऊन पडलेला आहे खट्ट मध्ये. असं काम आहे. इकडचा मोसमचा काही विषयच नाही. कधी बी कसा बी होते. अचानक 10 मिनिटात पाऊस सुद्धा येऊ शकतो. असा खेळ आहे इकडे. तर चला आपण आता पोहोचलोय दावणगिरीच्या अलीकडं. अजून भरपूर रनिंग आहे आपलं. 270 किलोमीटर रनिंग आहे अजून आपल्याला. कंपनी प्रॉपर असेल 300. तर चला 300 म्हणजे अजून आपल्याला बघा. आता वाजले 10, 11, 12, 1, 2, 3 वाजतील. 3 आरामात नॉनस्टॉप गेलो. तर आता नाश्ता करायला थांबू. कुठेतरी नाश्ता करून कल्टी मारू लगेच. नाश्ता करायला थांबलोय. मस्तपैकी पुलाव राईस घेतलाय इथं. बंगालपेठ चाट. तर चला जाऊ दणका आणि निघू. आता एवढं झालं तर दिवसभर टेन्शन नाही. भेटू अगर नाही भेटू पुढं. तर चलो काके निकलते. पाहुणं मस्तपैकी नाश्ता उरकला टकाटक.
आता दिवसभर टेन्शन नाही, भूक लागेल तिथं जेव. तर चला निघूया, भरपूर वेळ झालाय. आज गाडी खाली केली पाहिजे. आज काय भरणार नाही गाडी, मला तर वाटत नाही भरल, उद्याच भरल. तर पहिलं खाली करून घेऊ, मग बघू पुढलं. आपल्याकडे खुळा पाऊस चाललाय, इकडे बघा कडक ऊन पडलंय. कसा आहे मोसम? असा खेळ असतोय बेंगलोर साईड. त्या दावणगिरीला एवढा पाऊस असतोय, पण आज ऊन पडले अक्षरशः. लय दिवसाचं उन्हाचं दर्शन झालं बघा आठवड्यातनं. चला आता आलोय दावणगिरीला, पोहोचले भावानो. 11:15 झाल्यात. 3 वाजेपर्यंत आपल्याला कंपनीत पोहोचून खाली गेली पाहिजे गाडी, आणि भरली तर भरली संध्याकाळपर्यंत. मग बघू कसं होतंय. हातात काय ऑर्डर नाही, पण बघू आता का तिथे गेल्यावर बेंगलोरला. लयच हुशार झाला. बरोबर 12 वाजले तर आपण पोहोचलोय बघा चित्रदुर्गाला. आता 4 वाजतील, 12 वाजल्या 4 वाजता पोहोचायला. तर बघू आता कसं होतंय काय. साठेवाल्याचा फोन आला होता, ये लवकर ये लवकर. म्हणतात थांब जरा, ये लवकर कुठं. त्यानं पेमेंट टाकले रात्री. मला वाटलं होतं तो टाकणारच नाही, म्हणून मी घरीच थांबलेलो. आता मी निघून आलो असतो. पैसे कुठे गेले नसते, काय विषय नव्हता दादा. पण फरक पडलं, नाही टाकलं तर आपल्या घरीच थांबावं. कशाला पुढे जाऊन मग मारी करा बेंगलोरला, गावाला थांबावं, काय विषय ना. पण टाकलं त्याने संध्याकाळी. त्यांना चूक लक्षात आली की बा आपण दुसरीकडे पाठवलेत, त्यामुळे खेळ झालेला आहे त्यांचा. त्यांनी पाठवलं. तर चला आलोय चित्रदुर्गाला. चित्रदुर्गाचा भावानं मोसम बघा, कडकडीत ऊन पडते. कसं दिसतंय बघा. कसा आहे का नाही ना आधी अपवाद विषय. चित्रदुर्गा बोलते, चित्रदुर्गा. कडक कडक कसं पडलंय ऊन. आपल्याकडे धो धो पाऊस चालला, इकडे वातावरण बघा कसं दिसतंय. दिसतंय ना आपण ना तो खोळा. शेऱ्याला पोहोचलोय, भूक लागली. चला भारत हवेवर जेवण करून मग जाऊ. आता इथनं युटर्न मारून परत जायला लागतंय रिटर्न. उलट्या साईडला पलीकडे दाब आहे. भूक लागल्या म्हटलं जेवणच करू डायरेक्ट, आणि मग मारू पलटी. काय असं पण लेट झालंय, तसं पण लेट झालंय. 1 वाजलाय, जेवायचं टायमिंग झालंय. म्हटलं चला इकडं अरे करून ठेवलंय का काय यांनी. तर चला जेवण करू आणि निघू. युटर्न मारायला लागतो पलीकडं, हा येणारा बेंगलोर जवळ. चला चाललो परत मुंबई रिटर्न. परत येताना इकडनं यायचं आणि पलीकडे निघून जायचं, असा विषय. तर चला जेवण करू. पोचले भावानं भारत धाब्यावर. मस्तपैकी शेंग भाजी दाबून कल्टी मारू जेवायला. मस्तपैकी शेंग भाजी, रोट्या, निभार लावतो बघा दानका. लय दिवसात शेंग भाजी आल्या, त्या दिवशी खाल्ली. याला नाद तर गेला, त्याच्या आज आहे दुधातली शेंग भाजी. चला लाव दानका. पण मस्तपैकी टकाटक जेवण झाले, 1 नंबर काम. शेंग भाजी दाबली. आता निघूयात चला. त्याचं लोकेशन पण आले. झपझप जाऊ. 2-2-2.5 तास जाणार आहे ते. अजून 1:30 वाजले. चला 4 वाजणारच इथे काय पण करू. चला पोचूया. ऑर्डर पण आले एक भरायला रिटर्नला. बघू कसं होते. खाली व्हायच्या पहिलं कसं होते बघू. चला धाब्यातनं बाहेर काढली. राईटलाच पंप आहे HP चा. टाकी फुल करायचं चालू आहे. इथे पलीकडे आमचा गाववाल्याचा धाबा आहे, 7 का धाबा. पण काय 5 स्टारचा रेट लावतो भाऊ. आणि जेवण पण एवढं बरोबर नाही. पहिलं होतं, आम्ही आता किन्नरकीपासून थांबतोय तिथे बरं का. पण भावाचा रेट एकदम हायप आहे जेवणाचा. हे एका माणसाचं 250-300 रुपये बिल झालं. कसं जायचं पण तिथं. ड्रायव्हरला परवडलं पाहिजे ना, परवडेबल पाहिजे. उगाच काय पण करता नाही परवडत ते. त्यामुळं भरपूर जण जात नाही तिथं जेवायला. आणि टेस्ट पण पहिल्यासारखी नाही, कारण आचार्य हे सगळं बह्य ठेवलं, त्यामुळे सगळं बिघडलंय का. त्यामुळे आपण भारतला जाणं प्रिफर करतो. मस्त जेवण असतं, जुनाच आचार्य. तर चला झाली टाकी फुल, निघू. टुमकोरला पोहोचलो. पावसानं अचानक धप्पा दिला. ऊन चालू आहे, उन्हात पाऊस आलाय बघा. अचानक तर राब आला. बरं झालं गाडी गरम झालेली, गार झाली टायर. आता मगाच्या ऊनच होतं मला पाक दावणगिरी बसला. गार वाटेल जरा. हा AC लावायच्या मी तयारीत होतो, तोवर आला पाऊस. गारवा निर्माण करून जाईल आता या उन्हात. कारण गरम तापलं होतं उन्हानं. ऊन कडक ऊन पडलं होतं.
तर चला आलोय आता टोमकोरला. अजून 1 तासभर लागेल पोचायला. चला जाप 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 जाऊ. भावानं 4 वाजलेत. 4 वाजले भाऊ. टाइमपास काय केलेला नाही, जेवायला थांबलो होतो तेवढंच. आणि आता नीलमंगल्याला पोहोचले. बँगलोरला टच झालोय मापलेला. आता नाईस रोडला लागतो आणि मैसूर रोडला कुठेतरी कंपनी आहे. आता लोकेशन लावतो. मला लोकेशन त्यांनी पाठवलंय पण मी लावलेलं नाही अजून. तर चला आता लोकेशन लावून कल्टी मारू. भावनं लोकेशन लावलंय 22 किलोमीटर आहे इथून. तर चला आता नाईस रोड वरून धावतोय 22 किलोमीटर. आतनं पण धावतोय. आता ह्या टाइमला ट्रॅफिक राहणार. त्याला बाहेरनच जाऊ. नाईस रोडला लागतोय आपण. बेंगलोर बायपास आहे हा नाईस रोड, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हा वरून गेलेला मेट्रोचा बेज आहे. हा गेला सरळ सिटीमध्ये 2 लेन. हा गेला बेंगलोर सिटीमध्ये सरळ. हा आपण बाहेरनं चाललो वळून. इकडून ऍक्च्युली रनिंग वाढतं पण काय फरक पडत नाही, ट्रॅफिक नसतं ना. जप करणं गाडी जाते. टोल किती आहे माहिती आहे का? 300 रुपये 40 किलोमीटरला. 300 जायचा आणि 300 याचा. असला खेळ आहे इकडं. नाईस रोड. आणि ह्यो नाईस रोड वाला आहे का नाही, ह्याचं ते हुबळीचा जे बायपास आहे ना ते बी ह्याचंच आहे, नंदीवाल्याचं. त्याचं नावच आहे नंदी कंस्ट्रक्शन. लय महाग राही हो. काय असल्यावर रोड मध्ये काय वापरतो काय माहिती, पण लय पैसे घेतो. रोड भारी आहे पण नाईस रोड खतरनाक आहे. अजून काय सुद्धा झालेलं नाही, किती दिवस झाले. कुठं खड्डा नाही कुठं काय नाही, खतरनाक रोड आहे. रोड बघू शकता बाबा कसा आहे रोड. लय वर्ष झाली याला. किती मला तर वाटतंय 10 प्लसच झाली असते. 10ला जास्तच झाला असत. बघा हाय असा रोड आहे. काय नकट. मैसूर रोडला उतरलोय भावानं खाली. चला टोल फाडू आणि राईट हाणून डायरेक्ट सिटीत घुसू. आधीच उशीर झालाय. ती पार्टीवर लागले केकटायला. त्यात ट्रॅफिक लागले मैसूर. आता सिटीत आहे मला ह्या टाइमला ट्रॅफिक तिकडच यायला पाहिजे होतं. असं पण ट्रॅफिक आहे तसं पण ट्रॅफिक. बिनकामावर टोल. आता जाताना तिकडनं जाऊ, इकडे टोलच्या भानगडीत यायचं नाही. सिटीतनं जाऊ तसंच डायरेक्ट त्या रोडला लागू आतल्या बायपासला. या हनुमानजीचं दर्शन. जय बजरंगबली. कसं आहे बराबर रस्त्यावरच मंदिर आहे. तर चला 5 दिवशी पोहोचू. राहिले काहीतरी 8 किलोमीटर राहिले. चला दुपारचं इकडनं आलं की लागत नाही ट्रॅफिक. ह्या टायमिंगला आता सगळ्या कंपन्या सुटल्या. सिटीत लागणारच किंवा आपल्या इकडे बी लागतेच घ्या टायमिंगला. आता वाजा आले 4:30 पावणे 5 झाले. 4चं नियोजन लावलं होतं आपण, 5 वाजा आले. 5 सव्वा 5 पर्यंत पोहोचल तिथं. 32 मिनिटं धावतोय राव अजून. और पोचलो. लावली गाडी खाली करायला. लय कामगार ताटकाळी होती ती खाली करायची. कणकाने एक बॉक्स खाली केलं. अजून राहिले करतात खाली. चला होईल 5 मिनिटात खाली. जाऊन पोहोचले कंपनीपाशी. लावले खाली करायला. खाली करतात कार्यकर्ते. तो पण आपण चहा घ्यायचा कंपनीत. चहा गेला चहा प्यायला दमलेलो. चहा घेऊन लगेच निघू. चला भावना झाले खाली. आता निघालोय बाहेर. इथनं भरायची ऑर्डर पण घेतल्या होते. त्याला सकाळी भरायचे. आता आराम करू. आता पण होती पुण्याची ऑर्डर, म्हणजे पुन्हा काय भरीत नाही. तर हा एक लांबची ऑर्डर उद्या सकाळी भरायची आहे. झालंय डन. नंबर वगैरे पाठवलाय सगळं ओके मध्ये. फटाकसे जाऊ भरू आणि मग निघू उद्या सकाळी. तर चला. सिटीतनं हो म्हणून ट्रॅफिक लावत होतं. परत म्हटलं जाऊ नाही रोड जाऊ दे. 138 गेलं तरी चालतील. तास कुठं घालू आणखीन सिटीत. लय ट्रॅफिक या टायमिंगला दाखवत होतं. तर चला आलो. इथं दर्शन घ्या. राजेश्वरी मंदिर आहे इथं मोठं देवीचं. एक कमान आहे त्याची. तर चला भावांनो पोचूया. जाऊया आता. उद्या भरायची ऑर्डर तर घेतली सकाळी. जाऊ आणि धाब्यावर उभं राहू. सकाळी जाऊ तिकडं भरायला. बाहेरनं 10 बस पेठवरनं भरायचे. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथं थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.